आणि टिंगू भाऊला अतिशय सुंदर काम भेटलेलं आहे शेण भरायचं. आणि आमच्या इकडं मारुतीचं सप्ताह चालू आहे म्हणून टिंगूबाई रोज गावात 7 दिवस हा फुकटचा खायला जातो टिंगू भाऊ. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर व्लॉग्स. तर मित्रांनो, आज टिंगू भाई आलेला आहे मध काढायला आणि त्याला जोडी आलेला आहे शिवाबाई. दोघं जण आलेले इथं मध काढायला. शेजारीच वाडग्याच्या शेजारी बघू शकता. टिंगू भाईची मोक्कार झोल झेमेले चालू, पण त्याला काही मध निघत नाही आहे. त्याला राग आलेला आहे, मोक्कार राग आलेला आहे. त्याला गौरीचा थोडा चटका बसलेला आहे, त्याच्यामुळे अजून तापला आहे थोडासा तो. आणि मोक्कार बिलगलेला आहे तो काठी तोडायला, पण काही काठी पण तुटणं त्याला बघू शकता. अजून थोड्या वेळ टिंगू व्हायला थोडंसं काम बी येतं. चला बघूया टिंगू व्हायचे झोलचे मेले सगळे. मोक्कार कातून बिलगलेला आहे तो फाटी तोडायला, पण मग काय तुटाना त्याला. तुटली आणि तिकडे मोक्कार येल बिले त्याच्यामुळे झेमेलाचे. शिवा भाई कधी आता काय राहिलं खरं शिवा? हा का बरं? अरे त्याला काहीच मत नाही. अरे एवढंच नाही त्याला, अरे काहीच नाही त्याला, काहीच नाही एवढंच. मध काढायला पण त्याला मदच नाही. मोक्कार झेमलाय यांचा मला. शिवाबाई आहे का मदत त्याला? कधी येईल तुम्ही मध काढायला? आम्हाला आता 15-20 मिनिटं झालेले, पण काही मदत निघत नाही. आणि ते टिंगू व्हायचे मोक्कार बगडी झाली आहे. ते धुराला काहीतरी तिने बोलून आणले तर बघू शकता. त्याला थोडेसे चटके बसले त्याच्यावाले, त्याच्यामुळे थोडीशी बगडी झाली त्याच्यावाली, पण तरी हटत नाही अजून. मोक्कार कातून बिल गेले बघू शकता. फार चड्डी तिची गळावाली, पण तरी काय हटाना गडी पाठीमाग बघू शकता. टिंगू बाई मोक्कार कातून बिल गेले तोडायला, पण काय तुटाना त्याला. अरे बास अरे मोक्कार याला मध्ये गुतेले ते टिंग्या नाही निघणार आहे. मोक्कार व्याला मध्ये गुतेली. अरे मध्ये नाही ती मोक्कार गुतेली. टिंगू व्हायची मोक्कार बगडी झाली. मोक्कार काट्या कुपाट्यांमध्ये चढून तो तोडतोय, पण मग काय त्याला तुटाना भांडते, कारण की मोक्कार काट्या कुट्या त्याला. पोळी गळून गेली, पिऊन घेतलं ते चला. आणि मोक्कार झोलचे मेले करून टिंगू व्हायला शेवटी काही मत काढताना आलेलं आहे. दूर काढायला तिने कशाचं काय बनवलं? भोपळाय का? भोपळा नाही रे, भोपळाय का? भोपळा चटून आणलेला आहे बघू शकता. त्याचा धूर करत होता, पण काही धूर आहे ना त्याचा. मला सगळं पिऊन घेतलंय आणि ती इजून टाक रे, जाईल बोकडा वाढवून. मत तर नाही निघाल, पण ते कमी झमेला होऊन जाईल का शिवाबाई. चला टिंगू भाईने तर काही मत काढलेलं नाही. टिंगू भाईचा प्लॅन फेल गेलेला आहे. त्याच्या संग शिवा आलेला होता, पण मग शिवाला मत खायचं होतं त्याच्यामुळे येईल होता शिवा, पण शिवाला काही मत खायला नाही भेटलं. का रे शिवा? टिंग्या भाई नाराज करे शिवायला, त्याच्यामुळे आता थोडीशी बघायची. टिंगू भाई काय राहिला आता? तर मित्रांनो, टिंगू भाईला काय मत काढता नाही आलंय, त्याच्यामुळे तो वैतकून आलेला आहे. त्याला विचारू त्याला काय नेमकी काय झोल झमेला, कशामुळे मत नाही काढता आलं. टिंगू भाई काय प्रॉब्लेम झाला आता? हातच पुरत नव्हता, मग पिऊन घेतलं. पिऊन आणि त्यात चटका बसला होता काय पुढं बघू शकता. त्याला थोडा चटका बिटका बसलेला आहे, तशी थोडी बगडी झाली. कुठे काय त्याला काय काढते तर मग. टिंगू व्हायला माश्या नाही जमल्यात, पण मग चटका बसलाय आणि मध्ये नाही काढता आलं. शिवा व्हायला खायचं होतं, शिवा त्याच्यासाठी स्पेशल येईल होता, पण मग शिवाला काय मत नाही दिलं ते झमेला झालं. आता जाऊ द्या, मत तर नाही निघालं, पण आता टिंगू व्हायला घरी गेलं मस्त काम आहे. चला बघूया आता टिंगू व्हायचे काय काम आहे काय नाही. त्याला सगळं काम बघूया टिंगू व्हायचे कसे करतो काय वगैरे. जस्ट आता आपण वाडग्यामध्ये पोहोचलेलो आहे बघू शकता. आणि ते तिकडे जायला होती यांच्या काठपानामध्ये मध काढायला. मी जायला होतो, पण मला तर एक मध नाही काढता आलं, पण रिकामे 2-4 काटे भरले पायामध्ये. कमी मोक्का रागीन होती आता झेमेला टिंगू व्हायचं. चला आता टिंगू व्हायचे कामं बघूया, काय काय कामं लावलेली झाला. 5 वाजले, नाही तर काही बीन्स आवरावं लागत, त्याच्यामुळं बघूया त्याचं काय काय काम त्याच्या वाटायला. आता चला. हॅलो गाईज भावांनो, आम्हाला आता एक काम आलेलं आहे. दादाला काम आलेलं आहे गिन्नी गवत तोडायचं. गिन्नी गवत तोडू, मस्त शिवा पण येईल. शिवाबाईला टिंग्या व्हायला बोलेला गिन्नी गवत तोडायला, टिंग्या व्हायची कामं येऊन बघायला. तर आता पहिलं काम आपल्याला आलंय गिन्नी गवत तोडायचं. चला पहिले गिन्नी गवत तोडून मग टिंग्या व्हायचे काय काम आहे काय माहिती. मग टिंग्या व्हायचे काम येऊन काही जर जवळच येईल. शेरच्या पाठीमागं गिन्नी गवत लावले, तुला जायचं आता गिन्नी गवत तोडायला आपल्याला मस्तपैकी. चला तुम्हाला गिन्नी गवत पण दाखवतो आणि चला तोडून पण बघूया मस्तपैकी काय घेऊन. इथे आम्ही लहानपणी आंब्याचे झाड लावले होते आणि त्याला पाणी देऊन देऊन ते बघा किती मोठे झाले आता.
आणि इकडे गिन्नी गावात लावले ते पण लय मोठे झालंय. झाड लय मोठे झालेले बघू शकतात. पाणी घालू हे गिन्नी गावात बघू शकतात किती लावलेलं आहे. इकडं पाठीमागं पण एक वावर आहे, पुढं पण एक वावर आहे. एवढं तोडून शिवाच्या बोकुने द्यावं लागलं. आता यांनी वजे उचलले आणि घेऊन चालले वजे. बघू शकता एक माझ्या बोकाने दिलाय, एक टिंगू आहे. बघू शकतात एक माझ्या बोकडे दिले, 2 वजे झालेले. एक भैया आता आमचा भैया दादा आला आहे इथे. भैया दादा इकडे देख, इकडे आहे ना. काय त्या दिवसातून भेटला हा? भैया आलाय. व्हायचा जोडीला. इथं मध काढायला गेलो, मदत वॉकरवर बसून जोमलं पण त्याला वॉकर वासावर राहिलो. याच्यानंतर टिंगू आहे, काम शेण उचलायचं आहे. आता हे काम इथं चालू झालं आहे कटिंगचं, आणि याच्यानंतर टिंगूबाईचं शेण उचलायचं काम आहे. तर टिंगूबाई कुठेतरी गेला आहे, आपण त्याला पाहायला चाललोय आता. हो अरे मी वाचकलो ना. काय भुताडाचा अवतार कसं वाटला ते सांग. तर ओम भाई इकडे गेला आहे ना, आता आपण त्याला परत पाहायला चाललोय. कुठे कुठे गेला गेला गेला. पायचा साडे मी पाहिलेला आहे, त्या बघू शकतात. 4 पायाचा. तुम्ही कमेंट मध्ये सांगा पायला असेल तर कुठं. तरी ते राव राव कागद उडून जाऊन राहिलं म्हणून टिंगूबाई कागद दगड ठेवायला आलाय कागदावर. फोटोग्राफर बसलेला आहे. तुम्हाला फोटो काढायचे असेल तर कमेंट मध्ये याचा नंबर लिहितो आम्ही, नंबर मध्ये लिंक करतो. 98 50 49 09 76. तीन 13 9 12 माझा नंबर. कोयता सारखा याला आटकून बस राहिला. कोयत्याची बगली होईल दिसते थोडीशी. कोयत्याची खगड व्हायले. टिंग्याने सगळी धार घालून दिली त्याची. मत काढाय घ्याल तेव्हा मत नाही काढलं, पण हा कुत्रा गारव्याला बसला आहे. ठिकाणी मी आता भरीत आहे. या मा ड्युटी सण लागलेली आहे. तर आपण ओमची ड्युटी पाहू. अतिशय भारी काम दिले मला. हा असा आडवंतर हे बघू शकता शेण कसं आता मी या वारूवरती येऊन उभं राहिलो होतो. मला मुंग जमले. आणि टिंगू भाऊला अतिशय सुंदर काम भेटलेलं आहे शेण भरायचं. आणि शिवाला खूप मुंग्या चावलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आणि टिंगू भाऊ आपलं आपलं काम करताना आपलं काम करत उरकायचं शांत बसून. हा असं त्यांचं म्हणणं आहे. असं आमचं म्हणणं आहे. आणि याची काय गणगण चालू आहे कळाला आम्हाला. हा त्याच्या पायाला खूप खाज येते. त्याच्यामुळं शिवाच्या अंगात मुंगळा आलाय. तेव्हा तो अजून पण खाजवतोच. थोडं गार पाणी लाव त्याला. बसवत नाही, नुसतं काहीतरी काम आहे. हा तुम्ही तुमचं काम आवरा पाटापाटा. शिवाची आगेल झाल्यामुळे शिवाला पाय वरला करायला आलेला आहे. शिवा काय बघ आगे झाली काय. शिवाचा थोडा डोरल्या झालाय. हो कामावर तू पाटापाटा. हा एक पाटी भरवली त्यांनी आणि तो खूप मोठा तीर मारलाय त्यानं. पाटी भरून. हा पाटी भरून. आणि हा शिवा भाऊ कुत्रा घेऊन येतानी तुम्हाला पप्पी दिलेली. हा आणि मत काढायला गेले आणि अपयशी झाले. हा हा धुणं कशी तो. सॉरी
चूक झाली थोडी बोलण्यातून. कारण बाहेर फोटोग्राफर थोडं नवं आहे, हो म्हणजे म्हणून त्याच्याकडून थोडी चूक झाली तर त्याला तुम्ही माफ करा. आणि जर तुम्हाला हे काय मागे हिंडतोय का तर भाईला थोडी तुम्ही माफ करा. आणि माफ. जर तुम्हाला त्याला माफ नसेल करायचं तर कमेंट मध्ये त्याला म्हणा का आम्ही तुला माफ नाही करणार. आणि शिवाला खूप राग आलेला या ठिकाणी आणि त्या मुंग्यांचं घर तोडलेलं त्यांनी तुम्ही बघू शकता. तुम्ही कामावर फटाफट आपलं आपलं. आणि टिंगू भाऊ काम करताना मी शेण भरतानी आणि भया भांडे भरत आपण तिथं 4-5 साड्या बघू शकतो. त्या पुढे. बाजूच्या गंजात हो. भेटून तुम्हाला साड्या बघायचा का? 4-5 त्या भाग काय ओ. हे बघू शकता तुम्ही. कसा शांत चित्तेने चाललेला आणि गेला. आणि या ठिकाणी टिंगूबाईला पण मुंग्या झोपतानी आणि तो खूप गागतानी. आणि आमच्या इकडं मारुतीचं सप्ताह चालू आहे म्हणून टिंगूबाई रोज गावात 7 दिवस हा फुकटचा खायला जातो टिंगूभाऊ दररोज. फुकटचं नाही आम्हाला आमंत्रण देईल. हा आमंत्रण तर दिले त्यांना. आमंत्रण देईल आम्हाला. भाऊ काही वर्गाने काही दिली का? मग 2000 रुपये वर्गाने द्यायला एकटे. हा एकट्यानं दररोज कांदे कापायला जायचा तो. कांदे कापाल तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओ मध्ये त्याचे 2000 रुपये रोज द्यायचे मला. हा 2000 रुपये रोज यायचं एक पाटी कापून. एक पाटी कापून शिवा तुम्ही दिली का वर्गणी? मग किती? तुमची पंगत आज संध्याकाळी तर आज आमची पंगत आहे आणि तुम्हाला सगळ्याला आमंत्रण आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवायला यायचं. आज किती तारीख आहे? आज 8 रोजी 8 तारखी 8 4/2026 रोजी या कोळगाव मध्ये गावात मारुती मंदिरात आज आमची पंगत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी जेवायला यायचं. तुम्हाला सगळ्यांना माझ्यातर्फे आमंत्रण आहे. एप्रिल मध्ये आणि शिवा इकडं काम करताना घरी कामाला हात लावित नाही. हा त्याला हे बघू शकतात ही मत द्यावं लागेल त्याला खायला. टिंगू भाऊने त्याला लालच दिलेलं आहे की मी तुला मत देईल. टिंगूबाई त्याला लालच दिलेला आहे थोडा. माठ टोपण नाही टिंगूबाई. हम्म. खरं नाव ओमे. ओ मी शिवाचं नाव खरं आहे ना. टोपण नाव पांडे. आणि टिंगू भाऊला साठा पण म्हणतात. बाया पहिला भैताड पण म्हणतात. परत आमच्या बाया फोटोग्राफरला लंबू टांगे बी म्हणतात. कारण त्याची उंची लई आहे. हो मग फोटो काढावं लागतात ना मला. त्याला फोटो आणि व्हिडिओ काढावं लागतं म्हणून त्याची उंची थोडी वाढवली आहे. आर्मीची भरती द्यायची, पोलिसाची भरती. नाही ते टिंगू भाऊला द्यायची. मला आर्मीची भरती द्यायची. आमच्या तिघांचंच काय तर चालू आहे. तो तर गपचीतच बसलाय त्याचं काम करीत. हे बघा त्याच्यामध्ये बघी झाले अजून अटकेले बघू शकता. असं अटकला का वॉकर बघी होती निघत नाही तो लवकर. या टिंगू भाईंची वॉकर धार घालून दिली आहे. मत काढायला गेला तर मत नाही काढलं पण धार ओठून आणली मॉकर. बघू शकता असं अटकत राहतं. बघू शकता परत अटकलेलं आहे. आता टिंगू व्हायला जाता थोडा झेमेला करावा लागेल. त्याला धार आणून द्यावा लागेल ना रे पैशाला. बघू शकता परत एक टोला मारला की गुतू राहिले ते अटकू राहिले याच्यामध्ये. आता ते कोणतरी बघू शकता 3 चोर येत आहे. चला फोटोग्राफर भाई चला ते 3 चोर दाखवू. नाही तर काय व्हिडिओ बंद. चला. हे बा आणि हा आमचा शंभू आलेला आहे. शंभू डॉन आणि हा डेंगू डॉन आणि हा डेंगू आणि हा मागून आदित्य. हा झिंगा डॉन. हे बा हा आलेला. हे बा हा डेंगू आणि हा एक. हा डेंगू काहीतरी बोला ना. आणि इकडं खूप गँग जमलेली. हे बा तर आता आम्ही सगळे चक्री खेळणार आहे. तसं. आणि हा माझा मित्र शेण उचलतानी. हा हो शेण उचलायला. तेवढा लाड आहे. लाड म्हणजे पैसे ना.
लाड लाड लाड. हे बघू शकता शंभूच्या आणि माझ्या कानात एक 2-2 हजाराची बाळा नाही करेल मग हजारात 3 हजाराची नाही हे बघ, शंभूच्या कानात बाळी आणि टिंगू भाऊच्या पण कानात बाळी. हा बाजार. मावाली 7 हजारची त्याची 5 रुपयाची. हा 5 रुपयाच्या बापानं टुली का बाई. हॅलो मी आणि इकडं आमचा आब्दूभाई आलेला आहे. जुलाब थांबले त्या दिवशी लय जाम होईल होता तो. आम्ही आंघोळीला जायला होतो. तुम्ही आंघोळीच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. त्याची लय बगडी होईल होती. जुलाबावरल्या गोळ्या घेऊन आता थोडा क्लिअर झाला. हा खेळायला आलाय बघा, त्याचा दांडा किती मोठा आहे. पण तो दांडा नाही तो पाईप आहे. घरून पाईप त्याला हाणच्या तोच पाईप घेऊन आलेला तो खेळायला. गॅस पाईप पण त्याला संध्याकाळी झटके राहते काम ना ऐकल्यावर. हा आणि तोच पाईप घेऊन आलेला आहे तो चक्री खेळायला. हा बाहुबली का बेटा. ये देखो. माझं काम आहे मित्रांनो, हे बघू शकता. एक जणीला काठी घेऊन आलेला आहे खेळायला आणि तो ये बघा. आद्या बाई त्याला मदत करतोय. ये बघा, ये दोनों तबाई है. आद्याचं पैपी घातलाय. मित्रांनो आता गिन्नी गवत वगैरे तोळत झालं इथं बघू शकता. आणि टिंग व्हायचं पण काम आवरलंय जवळपास. आणि आता टिंग व्हाय गेलाय चक्री खेळायला मस्तपैकी. आणि आता जस्ट आता काही पण यायचा वेळ झालेली मस्तपैकी. तर चला त्या अगोदर आजचा व्हिडिओ मस्तपैकी इथंच थांबूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. शंभू भाई म्हणा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हा शंभू भाईसाठी तुम्ही सबस्क्राईब करा. हा